छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल विट्सच्या टेंडर प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। हॉटेल विट्सच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हॉटेल विट्सच्या टेंडरवरून मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। जी कंपनीच रजिस्टर नाही, जिचं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं नाही, इला टेंडर देता येतं का? नसेल तर या कंपनीवर एफआयआर करा, इला ब्लॅकलिस्ट करा, हा माझा प्रश्न आहे। 6 वेळेला टेंडर झालं, कोणी आलं नाही, दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते। कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते। अधिकाऱ्याचा काही संबंध नाही। या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल। छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल विट्स संदर्भात विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले। शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत भाग घेतल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। शिरसाट यांची कंपनी संबंधित काळात नोंद नव्हती, तरीही टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेतला। असं असतानाही ही कंपनी पात्र ठरली। ज्यांच्यामुळे ही कंपनी पात्र ठरली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। जी कंपनीच रजिस्टर नाही, जिचं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं नाही, इला टेंडर देता येतं का? नसेल तर या कंपनीवर एफआयआर करा, इला ब्लॅकलिस्ट करा, हा माझा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये सॉलन्सी सर्टिफिकेट 40 करोडचं द्यावं आणि मिनिमम 45 कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असं। ही कंपनी 6 महिन्याची आहे, हे 3 वर्षाची अट टाकलेली ही नाहीये। माझं म्हणणं हा आहे मुद्दा बेसिक। तुम्ही याला उत्तर द्या। तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल, उद्या कोणी घेतं म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी? तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे यांचे हे आरोप फेटाळून लावले। कोर्टाच्या निर्देशानुसारच ही टेंडर प्रक्रिया करण्यात आल्याचं उत्तर मंत्री संजय शिरसाट यांनी दिलंय। हॉटेलच्या किमतीचा निर्णयही न्यायालयानं घेतल्याचं यावेळी संजय शिरसाट म्हणाले। हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात 130 झाली पाहिजे, 160 झाली पाहिजे, 200 झाली पाहिजे। मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे। त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत। प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे। प्राइस कोणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली। कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा। कोर्टाने सांगितलंय 6 वेळेला टेंडर झालं, कोणी आलं नाही, दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते। कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते। अधिकाऱ्याचा काही संबंध नाही। मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या उत्तरानंतर विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले। मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे। तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे। तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल। संभाजीनगर मधील हॉटेल विट्सचा लिलाव सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी घेतल्यापासूनच हा वाद सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर झालेल्या आरोपानंतर सिद्धांत शिरसाट यांनी यातून माघार घेतली होती। संभाजीनगर मधील हॉटेल विट्सचा लिलाव करण्यात आला। संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी 64 कोटींना हे हॉटेल घेतलं होतं। 110 कोटींचं हॉटेल 64 कोटींना विकत घेतल्याचा शिरसाट यांच्यावर आरोप करण्यात आला। हॉटेल टेंडरिंग मध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही करण्यात आला। या आरोपानंतर सिद्धांत शिरसाट यांनी विट्स हॉटेल खरेदीतून माघार घेतली। आता हॉटेल विट्सच्या टेंडर आणि लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। या चौकशीनंतर टेंडर प्रक्रियेमध्ये घोटाळा झालाय की नाही याबाबतचं सत्य समोर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।